तुपच्या व्हिडिओने मला एवढा प्रतिसाद दिला आहे, मला वाटलं नव्हतं माझ्या त्या तुपाच्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज मिळतील. त्यामुळे मी तुमच्यासोबत एक टेक्निक शेअर करते आहे, ज्यामुळे लवकर तूप तयार होतं. त्यामध्ये मी एक बर्फचा गोळा टाकला, त्याच्यामुळे लवकर लोणीवरती येतं. इथे टपवरती असल्यामुळे माझ्या हाईट कम फाईट जादा म्हणून उडी मारून मला टप घ्यावं लागला. आणि तिकडे डोक्याला हात लावून म्हणते हे काय नवीन. त्याच्यामध्ये खारीक खोबरं टाकलं आणि गव्हाचं पीठ मी भाजून घेतलं. गहू आणि उडीद डाळ मी हे भाजून घेतलं होतं, तरी पण मी त्याचं पीठ तूप टाकून थोडंसं भाजून घेणार. मेथीचे लाडू करताना आम्ही त्याच्यामध्ये अर्धा किलो गहू आणि 1 किलो डाळ हे असं आमचं प्रमाण असतंच. सगळं बारीक करून घेतलं आणि गूळ लवकर बारीक होत नाही म्हणून मी तो गरम कढईमध्ये ठेवला, जेणेकरून तो माऊ होतो आणि लगेचच बारीक होतो. हे सगळं मिक्स करून घेतलं मी बारीक केलेलं आणि तूप होईपर्यंत वाट बघितली. माझ्याकडे तसं 1.5 किलो तूप होतं, पण मला तूप कमी पडणार हे मला माहिती असतं. त्यामुळं तूप होईपर्यंत मला वाट बघावंच लागणार, म्हणून हानीला झोपवायला गेले आणि तोपर्यंत तूप झालं. मग सगळं एकत्र करून घेतलं, ते तूप गरम केलं आणि लगेचच लाडू करायला बसले. मी तर एवढे लाडू करते, मला असं वाटते मी छोट्या भीममधली टुनटुन मावशी तर नाही आहे. बाई बाई बाई, किती लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, मखानाचे लाडू, मेथीचे लाडू, किती छान दिसत आहे. बघता बघता काय पटपट पटपट असे लाडू करून घेतले. असे मेथीचे लाडू माझे तयार झाले. कसा वाटला व्हिडिओ? थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. शेवटपर्यंत बघितलं तर एक लाईक करूनच द्या. बाय बाय बाय.